आज आहे आपल्या गावाकडचा दुसरा दिवस आणि आज आहे गणरायाचं विसर्जन. त्यामुळे उशिरा उठून चालणार तर नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठलो आणि आपल्याला एक काम करायचं होते म्हणजे हराळी आणायची होती. त्यामुळे लवकर प्रेरित झालो आणि शेतामध्ये जाऊन पहिल्यांदा हराळी आणून पप्पांकडे दिली. पप्पा आणि आत्या हराळी साफ करत होते. तोपर्यंत गणरायापाशी जाऊन पहिल्यांदा गणपतीच्या इथं साफसफाई केली थोडीशी. हराळी-बिराई काढली. हराळीला नवीन हराळी लावली. नंतर आता गणपतीच्या आरतीची तयारी करायची होती. त्यामुळे गणपतीची पहिल्यांदा आरती करून घेतली आणि आता आरती करून झाल्यानंतर गणपतीचं विसर्जन करायचं होतं. त्यामुळे माझा होता मला गणरायाची मूर्ती उचलायची. त्यामुळे भाच्याच्या हातात पहिल्यांदा गणपतीची मूर्ती दिली आणि घोषणाबाजी करत चालवत होती, "गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या." आता गणरायाची मूर्ती घेतल्यामुळे ओमचा हात दुखत होता. त्यामुळे ओमच्या हातातून पण नंतर भावाने गणपतीची मूर्ती घेतली. नंतर आम्ही पोहोचलो ओढ्याला. ओढ्याला पोहोचल्यानंतर पहिल्या गणरायाची मूर्ती खाली ठेवली. नंतर दुसऱ्या गणपतीची आम्ही वाट बघतच होतो. कारण बाजूवाले पण गणपती घेऊन येणार होते. वाट बघितल्यानंतर बाजूवाल्यांचा पण गणपती आला. गणपती आल्यानंतर आम्ही सर्व फॅमिलींनी गणपतीची आरती करून घेतली आणि थोडासा ड्रोन शॉटचा प्रयत्न केला. ड्रोन शॉट कसा वाटतो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. गणपतीची आरती करून झालं होतं. आता विसर्जनाची वेळ आली होती. त्यामुळे गणरायाची मूर्ती घेऊन आम्ही बंधाऱ्यावर गेलो. बंधाऱ्यावर गेल्यानंतर गणरायाचं विसर्जन करायचं होतं ओमला. त्यामुळे ओमच्या हातात मूर्ती दिली ओमनी. गणपती शेवटी गणरायाचं विसर्जन झाल्यानंतर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आहे.